नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय लेखांक 158. बुधनी, बगलवाडा, बंगाली बाबा, बांद्राभान आणि बनेट्यापासून सुरू नर्मदा मातेची कमान. बुधनी हे गाव अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. मला नर्मदा परिक्रमेची प्रेरणा ज्या पुलावरून झाली तो पूल याच गावातून जातो. समोरच्या तटावर नर्मदापुरम हे महानगर आहे. या भागात अनेक नद्या नर्मदा मातेला येऊन मिळतात. भागनेर, तिंदरी, गदरिया, चांदनी, कुसुमेली अशा अनेक नद्या आणि असंख्य ओढे नाले नर्मदा मातेला याच भागात समर्पित होतात. लहानपणापासून मी ऐकत आलेलं नाव वर्धमान धागे यांचं मुख्यालय किंवा मुख्य कारखाना बुधनी गावातच आहे. परिक्रमा मार्गावरती तो लागतो. इथे सतत मोठे मोठे ट्रक थांबलेले असतात. आपण बघतोय ते वर्धमान फॅब्रिक्स या कंपनीचं मुख्य प्रवेशद्वार आहे. जगातील सगळ्या महत्त्वाच्या कापड उद्योगांना कच्चा माल पुरवण्याचं काम ही कंपनी करते. वर्धमान फॅब्रिक्स कंपनीचे एक वैशिष्ट्य आहे, भारतातल्या एकूण कापड उद्योगाच्या 1/3 व्यवसाय ही एकटी कंपनी करते. 1550 यंत्रमागांसह वर्धमानची विणकाम क्षमता 220 दशलक्ष मीटर प्रतिवर्ष इतकी आहे आणि कापड प्रक्रिया क्षमता 180 दशलक्ष मीटर प्रतिवर्ष आहे. अर्थात वरील सगळी माहिती ही वर्धमान फॅब्रिक्सच्या संकेतस्थळावर आपण साभार घेतलेली आहे. हा माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्यांनी रस्ते, वीज, पाणी, उद्योगधंदे, शेती व्यवसाय असा भरपूर विकास केला आहे. बुधनीमध्येच रेल्वेचे पूल असून लोहमार्ग नर्मदा मातेला ओलांडल्यावर 90 अंशामध्ये वळलेला पाहायला मिळतो. नर्मदा मातेमध्ये संध्याकाळी स्नान करताना हे सर्व पूल मला दिसत होते. यातील गाडीच्या पुलावरून जातानाच माझा नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प घडला होता. तो पूल देखील दिसला, परंतु अतिशय तटस्थ भावानं मी त्या पुलाकडे पाहत होतो. परिक्रमा तुम्हाला हा तटस्थपणा देखील देते. या चित्रामध्ये आपण जर बघितलं तर नर्मदा मातेवर असलेले विविध पूल आपल्याला या चित्रात दिसतील आणि लाल रंगाची जी खूण दिसते ना, त्याच ठिकाणी मी संध्याकाळी स्नान केलं होतं. नर्मदेच्या काठावरती बुधनी गावाची वस्ती आपल्याला इथे दिसते आणि पुलांच्या आजूबाजूला झालेलं वाळूचं संचयन पण दिसते. आपण जर अजून थोडंसं वर जाऊन पाहिलं तर आपल्याला वळलेला लोहमार्ग, समोर असलेलं विस्तीर्ण नर्मदापुरमचं शहर हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आणि वाळूचे प्रचंड किनारे ते देखील दिसत आहेत. इथं दिवस रात्र वाळू उपसली जाते. हाच तो घाट आहे जिथं आमचा जलसंवाद झाला आणि मला जन्मदिवशी स्नान घडलं. पाणी अतिशय संथ परंतु खोल आहे. इथे नर्मदा माता तुम्हाला संपूर्णपणे कवेत घेते. छोटासा घाट सोडून वर आलं की वस्ती लागते. इथे काठावर घनदाट वस्ती आहे. त्या वस्तीतून नर्मदा मातेच्या शेजारून जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक मंदिर आश्रम आहेत. एका छोट्या घरामध्ये आग्रहावरून थांबणार होतो, परंतु पुढे चालावे असा हातून आवाज आल्यामुळे मी चालत चालत बुधनीच्या मोठ्या घाटावर आलो. इथे देखील 2-3 आश्रम आहेत. पैकी श्रीराम हनुमान मंदिरामध्ये उतरावं असं गावकऱ्यांनी सांगितल्यामुळं इथे मी आलो. ही क्षत्रिय किरार समाजाची धर्मशाळा होती. एक महंत, त्यांच्या मातोश्री आणि अतिशय गोड अपूर्वा नावाची छोटीशी मुलगी असे तिथे राहत होते. महंतांनी मला एका कोपऱ्यामध्ये आसन लावायला जागा दिली. महंतांचा आवाज मोठा होता, त्यामुळे ते बोलताना भांडत आहेत असा भास व्हायचा. त्यांचं पाहून बिचारी अपूर्वा देखील मोठ्या मोठ्याने बोलायची. त्या विलाशा जीवाच्या घशाच्या शिरात आणल्या जायच्या. मी त्याला हळू बोलायला शिकवलं आणि त्याचं महत्त्व पटवून सांगितलं. तिला काय आवडतं विचारल्यावर कॅडबरी आवडते म्हणाली. तिच्यासाठी दुकानातून कॅडबरी विकत आणली आणि तिला दिली. त्याबरोबर तिने मला डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिले आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला. जन्मदिवसाच्या संध्येला नर्मदा मातेनेच डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद दिला असा माझा भाव झाला. कारण डोक्यावर हात ठेवून नर्मदा खंडातल्या सगळ्याच मुली आशीर्वाद देतात. त्यांना घरून तसं शिकवलेलंच असतं, परंतु त्यानंतर डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणं हे आईचंच लक्षण आहे. हाच तो बुधनीचा घाट. नर्मदा मातेतून पाहिल्यावर बुधनीचा घाट असा दिसतो. घाटाच्या वरून पाहिल्यावर नर्मदामाई अशी दिसते. इथून सूर्योदय खूप छान दिसतो. बुधनी घाटावरून लोहमार्ग आणि सडक मार्गाचे 5 पूल असे दिसतात. हे बुधनी घाटावरील श्रीराम मंदिरातले विग्रह आहेत. हीच आपली धर्मशाळा, कुर्मी क्षत्रिय किंवा क्षत्रिय किरार समाजाची ही धर्मशाळा आहे. घाट अतिशय सुंदर पद्धतीनं रंगवला आहे. रामाचं मंदिर चांगलं उंचावर आहे आणि वर जाण्यासाठी सुंदरसे जिने केलेले आहेत. समोरच्या बाजूला महादेवांचं आणि राधाकृष्णाचं मंदिर आहे. इथे देखील परिक्रमावासी उतरतात.
या घाटावर अन्यत्र देखील अनेक ठिकाणी सरकारने आणि नर्मदा भक्तांनी पाट्या लावल्यात की बाबांनो, इथं कचरा करू नका, निर्माल्य टाकू नका वगैरे वगैरे. परंतु लोक काही ऐकत नाहीत. नर्मदा खंडाचं एक वैशिष्ट्य आहे व ह्या पाट्या. वैशिष्ट्य असं आहे नर्मदा खंडाचं की ही अशी एकमेव जागा आहे की जिथं लोक निर्माल्यच काय, साक्षात देवांचाच कचरा करून आणून टाकतात. भग्न झालेल्या महादेवांच्या मूर्ती, गणपतीच्या मूर्ती, महादेवाच्या पिंडी, भंगलेले नंदी यांचा खच नर्मदेच्या काठावर पडलेला आहे. तिथं हार फुले टाकू नका, हे तुमचं कोण ऐकणार. हे बघा, या चित्रामध्ये आपल्याला सगळे भग्न मूर्ती दिसत आहेत. यात सगळे देव आहेत. आणि हा कचरा करण्यामध्ये परिक्रमावासी देखील मागे नाहीत. विशेषतः नर्मदा मातेच्या काठावरच ज्यांचं घर आहे अशा लोकांचा कचरा करण्याकडं अधिक कल असतो, असं माझं निरीक्षण आहे. कारण नर्मदा मातेच्या बाबतीत त्यांचं अतिप्रसाद अवज्ञा असं झालेलं असतं. या चित्रातील माताराम आणि बाबाजींची क्षमा मागतो. हे चित्र केवळ प्रातिनिधिक आहे. हे छायाचित्र कोणी काढलं ते मला माहीत नाही, परंतु या एकाच चित्रामध्ये नर्मदा खंडातली जवळपास सगळ्या समस्या आपल्याला दाखवता येतात. कशा ते सांगतो, नीट बघा. सगळ्यात पहिली समस्या आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्याची. तो आपल्याला या चित्रामध्ये मुबलक प्रमाणात दिसतो. दुसरी समस्या आहे वृक्षतोडीची. तुटलेली झाडं देखील आपल्याला दिसत आहेत. तिसरी समस्या आहे ती म्हणजे विदेशी गोधन आपल्यावर लादलं जाते त्याची. या चित्रात चरणारी जर्सी गाय किंवा होल्स्टेन फ्रिजन गाय आपल्याला तेच सांगते. चौथी समस्या आहे पाळीव गुरांच्या अनिर्बंध चारण्याची. चरणे नव्हे, चारणे. अर्थात मालकच त्यांना चारायला घेऊन जातात आणि मग त्यामुळे आपण वृक्षारोपण करू शकत नाही, कारण लावलेली प्रत्येक गोष्ट ही भुकेलेली जनावरं खाऊन टाकतात. ती पण आपल्याला दिसतात त्या चित्रामध्ये. भरपूर जनावरं फिरतात मागे. पाचवी समस्या आहे ती जलप्रदूषणाची. आपल्याला या चित्रामधलं पुढचं जल प्रदूषित दिसेल. सहावी समस्या आहे ती अशास्त्रीय आणि अनिर्बंध वाळू उपशाची. त्यासाठी वापरली जाणारी वाळू उपसाची नाव आपल्याला चित्रात दिसते. सातवी समस्या आहे नर्मदा मातेच्या काठावर घालण्यात येणाऱ्या अनावश्यक अशास्त्रीय काटेरी कुंपणांची. ते कुंपण देखील तुम्हाला या चित्रात दिसेल. आठवी समस्या आहे ती चुकीच्या पद्धतीनं लावलेल्या मोटर्स आणि पाईपची. ते देखील या चित्रात दिसतं आहे. नववी समस्या अनिर्बंध पाणी उपशाची. ती करणाऱ्या 2 जॅकवेल किंवा डोहकूप आपल्याला दिसतील. दूरवर दिसणारे जंगलांना सारून घडणारे नागरिकीकरण ही देखील एक समस्याच आहे, जिला 10वा क्रमांक देता येईल. चित्र झूम केल्यावर आपल्याला खालच्या बाजूला पाण्याजवळ जलपर्णी आणि काठावर काँग्रेसचं तण वाढलेलं दिसेल. या तणांची वृद्धी ही देखील नर्मदा मातेच्या पात्रामधील आणि काठावरची एक समस्या आहे, जिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण बघायचं ठरलं तर एखादं चित्र आपल्याला काय काय दाखवू शकतं याचंही उत्कृष्ट उदाहरण आहे, नाही का. फक्त त्यासाठी आपले डोळे उघडे असायला पाहिजेत आणि आपल्या डोक्यावर आपलंच धड असायला पाहिजे. हे बघा, या चित्रात आता सगळ्या गोष्टी बघा. ही जॅकवेल, हे काटे, हे नागरीकरण, हे घरं, हे नाव, गुरं, प्लास्टिक, कपडे, लाकूड, ही जलपर्णी, हे काँग्रेस बघा, हे काँग्रेसचं गवत, प्लास्टिकच्या पिशव्या द्या, ही गाय ती प्लास्टिक खाती आहे, विदेशी गाय. ज्यांनी कोणी चित्र काढले त्याला नर्मदे हार. नर्मदेचा काठ तुम्हाला अखंड काहीतरी शिकवत असतो. चालता चालता इथे तुम्हाला 2 प्रकारची माणसं भेटतात, जी अत्यंत मदत करतात. एखादे नाव घेऊन चाललेला केवट किंवा अशा एखाद्या दगडावर धुणं धुत असलेली केवटाची पत्नी. हा जो दगड आहे ना, इथं धुणं धुणार एखादी केवटी नसेल आणि या नावेत बसलेला केवट, हे 2च प्रकारची माणसं तुम्हाला चांगली मदत करतात असं माझ्या लक्षात आलं आहे. कारण मला असं लक्षात आलं आहे की या 2 व्यक्ती परिक्रमावासीला कधी चुकीची माहिती सांगत नाहीत किंवा फसवत नाहीत. मी फक्त एवढीच काळजी घेतो की आपल्याला माहिती देणारा मनुष्य नर्मदा मातेमध्ये अर्धा किंवा पूर्णपणे उभा असला पाहिजे. अर्धा म्हणजे उदाहरणार्थ धुणं धुणारी एखादी महिला किंवा स्नान करणारा एखादा ग्रामस्थ, आणि पूर्ण म्हणजे नावेत बसलेला नावाडी किंवा मासे पकडणारा कोळी. नावेत संचार करणारी माणसं तुम्हाला दर काही अंतरावरती भेटतात. या लोकांचा नर्मदा मातेशी असलेला स्नेह, जिव्हाळा हे नातं वेगळंच आहे. आपल्या जीवावर उदार होऊन ते रोज नर्मदा मातेमध्ये जात असतात आणि नर्मदा माता देखील कठीण प्रसंगामध्ये त्यांचे प्राण वेळोवेळी वाचवत असते, त्यांना अनुभूती देत असते. त्यामुळं नर्मदेच्या काठावरील केवट समाजाचा मी आजन्म ऋणी आहे. या लोकांना नर्मदा मैया जी कळलेली ना, ती भल्याभल्यांना, साधकांना आणि परिक्रमावासींना देखील कळणं अवघड आहे. असो, आतासुद्धा पहाटे 4 वाजता उठून मी घाटावर जाऊन नर्मदा मातेमध्ये स्नान करून घाटावरतीच बसलो. सूर्योदय होण्याची वाट पाहत बसलो.
इथे काठाने रस्त्याने असे सगळेजण मला सांगत होते, परंतु एक केवट भेटला आणि त्याने शेवटपर्यंत काठाने कसं जाता येईल ते सांगितलं. अत्यंत कठीण रस्ता आहे, परंतु आहे. सर्व जंगल आहे, वाटेत काय काय धोके ते सर्व त्याने मला समजावून सांगितले. केवट लोकांचा नर्मदा मातेमध्ये मुक्त संचार असतो, त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही जागेचा ताजा अहवाल उपलब्ध असतो. ग्रामस्थांचं तसं नसतं. ते काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वीसुद्धा एखाद्या ठिकाणी जाऊन आलेले असतात. केवट मात्र काही तासांपूर्वी जाऊन आलेला असतो, त्यामुळे त्याचा सल्ला नेहमी विश्वासार्ह मानावा. हे नर्मदा मातेनेच मला परिक्रमेमध्ये शिकवलं. इथून थोडंसं पुढं अंतर गेल्यावर बडवाले बाबाजी नावाचे एका अवलिया बाबांचा आश्रम आहे. हे बाबा मोठे कलाकार आहेत, कारण त्यांनी संपूर्ण आश्रम इतका कलात्मक पद्धतीने उभा केला आहे की तो आवर्जून पाहावा असा आहे. या बाबांना बहुतेक सिमेंटमध्ये काम करण्याची आवड आहे. त्यांनी संपूर्ण आश्रम रंगीबेरंगी सिमेंट शिल्पांनी सजवला आहे. अगदी कुंपणापासून ते आश्रमाची पाटीसुद्धा सिमेंटमध्ये गेलेली असून चित्रविचित्र आकारची झाडं, शिल्प सिमेंट आणि विटामध्ये त्यांनी बनवली आहेत. अजूनही नवीन मंदिरांचं काम तिथं चालू आहे. बडवाले गुरुजी यांचा आकर्षक रंगीबेरंगी आश्रम आपल्याला दिसतोय. किती कल्पक त्यानं आश्रम उभा केला बघा. हे बघा, हे सगळं सिमेंटमध्ये केलेलं आहे. हे या आश्रमातलं हनुमानजीचं स्थान आहे. मागे त्यांच्या गुरुदेवांचं चित्र आहे. बडवाले दादाजी हे नाव ज्याच्यामुळे पडलं तो हाच वड असावा, कारण हिंदीमध्ये वडाला बड असं म्हणतात. इथे चालू असलेलं अजून एक बांधकाम बाबांनाही कला चांगलीच अवगत झालेली दिसते. साधू काय काय करतील याचा नेम नाही बघा. इथून पुढे दाट जंगल लागते आणि 1-2 नद्या आडव्या येतात. ग्रामस्थांनी शेतातून परिक्रमाचे जाऊ नयेत असा जंगलातला मार्ग सुंदरपैकी आखून ठेवला आहे, त्यामुळे ते झेंडे बघत चाललं की आपण बरोबर मार्गस्थ होतो. सर्वप्रथम आपल्याला तिंदरी नावाची नदी आडवी येते. माझी सर्वांना अशी विनंती आहे की किमान हा 2.5-3 किलोमीटरचा मार्ग कोणी चुकवू नये. तशी माझ्या वहीमध्ये मी नोंदच करून ठेवली आहे. अतिशय रम्य परिक्रमा मार्ग आहे. इथे नर्मदा मातेचा उभा कडा कापलेला असल्यामुळं काठाने चालता येत नाही, परंतु हा काठावरील जंगलातून गेलेला अप्रतिम मार्ग आहे. इथलं जंगल खुरटं आहे आणि दाट आहे. बरेचदा खाली वाकून चालावं लागतं. आपल्या उजव्या हाताला दूरवर शेती हे लक्षात येतं, परंतु तुम्ही मात्र जंगलातूनच चालत असता. तुमचे नशीब चांगले असेल तर वन्यप्राणी तुम्हाला इथे दर्शन देऊ शकतात, कारण गदरिया नदीवर ते पाणी प्यायला येतात. किनाऱ्यावरून जाळण्याचा मार्ग अशक्य हे लक्षात आल्यामुळं गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या सामंजस्याने शेतातून, जंगलातून, नाल्यातून, वीडभट्ट्यातून आणि अखेरीस नर्मदा नदीच्या मधून त्या मध्ये येणाऱ्या नदीच्या मधून जाणारा सुंदर असा मार्ग बनवला आहे. इथला मार्ग इतका मजेशीर आहे की तुमच्या प्रत्येक पावलानंतरचं पुढचं पाऊल सरळ न पडता एकतर उजवीकडं किंवा डावीकडं किंवा वर किंवा खाली असं नक्की पडतं. इतकी वळणं आणि इतके चढउतार या मार्गावरती आहेत, म्हणजे कुठलीही 2 पावलं सरळ एका रेषेत पडत नाहीत. तिंदरी नदीचं पात्र मोठं होतं, परंतु पाणी कमी होतं. इथे महर्षी महेश यांचा एक आश्रम आहे. महर्षी महेश योगविज्ञान ज्ञानपीठ असं विद्यापीठ असं त्याचं नाव आहे, परंतु तिकडे कोणी दिसलं नाही म्हणून मी पुढचा मार्ग पकडला. मी त्या वरती जो वर्णन केलेला जंगलाचा मार्ग आहे तो आपल्याला चित्रात दिसेल. रामजानकी मंदिरापासून वरती जंगलातून चालत जावं लागतं. उजवीकडे राखाडी रंगाचा रस्ता असतोय, तिकडे गदरिया नदी पार होते. शेतकऱ्यांनी घातलेल्या कुंपणामुळं शेतातनं जाता येत नाही. इथे आपल्याला गदरिया नदी आणि नर्मदा मातेचा संगम दिसतोय. होशंगशाहचा जो किल्ला आहे होशंगाबादचा नर्मदापुरमचा, त्याच्याबरोबर समोरच्या तटावर आपल्याला हा महर्षी वेदविज्ञान आश्रम दिसतोय. हिच्या पुढं चांदणी नावाची नदी आहे. तिचा आकार चांदणीसारखा असल्यामुळे हे नाव पडलं असावं. हे बघा, हा इथला भाग चांदणीसारखा आहे. नदीच्या काठावर झाडी आहे आणि समोरच सेठानी घाट आणि होशंगाबाद अर्थात नर्मदापुरम शहर आहे. या नदीच्या डाव्या बाजूच्या तटावर जे पांढऱ्या टिपक्यासारखं दिसते ना, ते गुलजार घाटचं राम मंदिर आहे. हा पांढरा टिपका म्हणजे गुलजार घाटचं राम मंदिर आहे. हेच ते मंदिर. गदरिया नदी ओलांडून पुढे आल्यावर तुम्ही गुलजारी किंवा गुंजारी या घाटावर येता. तिचीच नाव आहेत, गुलजारी, गुंजारी, गुलजार. अतिशय अप्रतिम असा हा घाट आहे. रामाचं एक सुंदर मंदिर इथं आहे. तुम्हाला अक्षरशः तुम्ही इतिहास काळामध्ये आहात असं वाटतं. इथं कुणीच नसतं. अतिशय रम्य आणि शांत परिसर आहे. ही या मंदिरातल्या प्रभू रामचंद्रांचे विग्रह आहेत. समोरून म्हणजे नर्मदापुरममधून पाहिल्यावर आपल्याला गुलजार घाटाचं राम मंदिर आणि चांदणी नदीचा नर्मदा मातेशी झालेला संगम असा अतिशय रम्य पद्धतीने दिसतो. या मंदिराची आणि घाटाची बांधणी अतिशय मजबूत आणि अप्रतिम आहे. महापुरामध्ये दरवर्षी हे मंदिर जलमग्न असतं, परंतु मंदिर टिकून आहे. फरशीवरती आपल्याला टाकलेल्या क्लिपा दिसतील. या मंदिराच्या मागे सगळं अरण्य आहे. विंध्य पर्वतावरचं हे अरण्य समोरच्या सेठाने घाटावरून असं दिसतं. थोडं पुढं गेल्यावर वन्य प्राण्यांना जाण्याचा मार्ग आहे इथे, तो आपण बघूया तिथे.
मंदिरामधील अप्रतिम असं कोरीवकाम आणि रंगकाम. दुर्दैवानं हे रंगकाम प्रतिवर्षी नवीन करावं लागतं, कारण हे मंदिर जलमग्न होतं. गुलजारी घाट आणि चांदणी नदीचा नर्मदा मातेशी झालेला हा संगम आहे. इथं कोणी नसतं शक्यतो. मी जेव्हा गेलो खाली तेव्हासुद्धा घाटावरती कोणीच जात नव्हतं. आता नदी पार कशी करावी असा विचार मी करत असताना दूरवर नर्मदा मातेतून एका डोंगावाल्याने मला हात केला आणि थांबा मी येतोय अशी खूण केली. गुलजारी घाटावर याच ठिकाणी मला तो डोंगा मिळाला आणि खोल नदी मला पार करता आली. हा मनुष्य नर्मदा मातेच्या मधोमध मासेमारी करत होता. केवळ मला बघून तो मला सोडण्यापुरता काठावर आला आणि पुन्हा मासे धरायला निघून गेला. केवट समाज की जय हो. हे लोक कधीच परिक्रमा सिंगकडून खरंच पैसे घेत नाहीत. नदी पार करून थोडंसं अंतर काठाने चाललो. इथं काठाने चालताना मला मध्येच एक कुटी दिसली. एका बंगाली बाबांची झोपडी होती. वय बऱ्यापैकी जास्त होतं. यांचं नाव NC अधिकारी. काही केल्या NCचा फुल फॉर्म मला सांगत नव्हते. मी खूप वेळा खोदून विचारल्यावर त्यांनी नेमाजी चंद अधिकारी असं त्यांचं नाव मला सांगितलं. हे उच्च विद्याविभूषित बंगाली गृहस्थ होते. इथं शेजारीच एक छोटंसं काली मंदिर त्यांनी बनवलं आहे. गुलजारी घाटाच्या आधीसुद्धा एक दुर्गा मंदिर आहे, नवदुर्गा मंदिर आहे. हे जोपर्यंत बोलत नसतं तोपर्यंत पाहणाऱ्या माणसाला यांचं चालणं वागणं हालचाली हे एखाद्या वयस्कर आजीबाईसारख्या वाटायच्या. परंतु तोंड उघडल्याबरोबर खणखणीत पुरुषी आवाज बाहेर पडायचा. तुळतुळीत दाढी केली असल्यामुळं काही कळायचं नाही. यांनी मला चहा पाजला. मी बसल्या बसल्या त्यांना काही बंगाली गाणी ऐकवली. त्यांना मी बंगाली बोलतो हे पाहून खूप आनंद झाला. इथं पुराचं पाणी आल्यामुळे भिंती खचल्या होत्या. उंदीर देखील त्रास द्यायचे. यांना मागं पुढं कोणी नव्हतं. एकटेच या कुटीमध्ये राहायचे आणि अखंड साधनेमध्ये असायचे. हे बघा, हे भव्य नर्मदा मातेचं पात्र. उजवीकडून डावीकडे वाहते मैया आणि वरती दिसणारा पांढरा टिपका म्हणजे दुर्गा मंदिर आहे आणि त्या शेजारचं छोटंसं जे आहे ते झोपडं आहे झाडाजवळ. या चित्रामध्ये आपल्याला NC अधिकारी यांची ती कुटी दिसते. त्यांच्यापुरता खाली स्नानासाठी नर्मदामध्ये येण्याचा एक छोटासा घाट आहे बघा, तो पण दिसेल. या कुटीची अवस्था काही फार चांगली नव्हती. जुनी आणि मळकट झाली होती. यांच्याकडे एक साधा फोन होता. त्याचा आवाज कमी यायचा. मी त्यांना फोनच्या सगळ्या अडचणी सोडवून दिल्या. पूर्वाश्रमी हे मोठे विद्वान आणि मोठे अधिकारी असावेत असे त्यांच्याकडे पाहून जाणवत होते. परंतु कृतांतकटका मळत ध्वजजरा अर्थात वार्धक्य दिसू लागल्यावर मनुष्य अतिशय हळवा, भावनाप्रधान आणि असहाय्य होतो. याचा विचार प्रत्येक मनुष्य मात्राने करावा. कधी ना कधी आपल्यावर अशी वेळ येऊ शकते हे लक्षात ठेवून अंगामध्ये रग असताना प्रेमाने, आनंदाने आणि कमीत कमी उन्माद करत जगावं हे उत्तम. आणि असे असहाय्य वृद्ध समोर आल्यावर त्यांना तरुणपणाची आठवण करून देऊ नये. म्हाताऱ्या माणसाचे वागणे लहान मुलाप्रमाणे झालेले असते. त्यामुळेच लहान मुलांना आपण जसे प्रेमाने गोड बोलून गोडी गुलामीने समजून सांगतो ना, तसंच या म्हाताऱ्या लोकांना देखील सांगावं. विशेषतः 80च्या पुढे 100 वर्षाचं होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचं वागणं हे 20 वर्ष ते 0 वर्ष वयाच्या बाळाप्रमाणे होत जातं. दरवर्षी एका वर्षाने ते लहान होत जातात. असं डोक्यात ठेवून जर आपण सेवा केली तर त्रास होणार नाही. माझ्या आजीचा सुदैवाने मला खूप सहवास लाभला. त्या अनुभवावरूनच मी सगळं सांगतोय. असो, इथे समोर नर्मदापुरमचा सेठानी घाट खूप सुंदर दिसायचा. परंतु एक गंमत माझ्या लक्षात आली. सेठानी घाटावर एक कारंजं लावलेलं आहे जे दिवसरात्र चालू असतं. सेठानी घाटावरून पाहिल्यावर ते कारंजं नर्मदा मातेच्या मध्यभागी असं वाटायचं. परंतु इकडून पाहिल्यावर प्रत्यक्ष मात्र ते कारंजं या काठापासून 95% लांब आणि त्या काठावरून फक्त 5% लांब होतं. इथे नर्मदा मातेचं पात्र सुरेख आयताकृती आकारामध्ये होतं. 5 किलोमीटर लांबी आणि अर्धा 1 किलोमीटर रुंदीचा हा सलग आयत असावा. इथलं पाणी अत्यंत संथ असतं. इथे एक मजेशीर योगायोग माझ्या लक्षात आला. समोरच्या नर्मदापुरम गावामध्ये असताना संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याशी माझा भ्रमण भाषावरून संवाद झाला होता. तो माझा परिक्रमेचा 46वा दिवस होता आणि आजचा 146वा दिवस होता. याचा अर्थ जबलपूरच्या उत्तर तटावरून परिक्रमा चालू केल्यास नर्मदापुरमचा दक्षिण तट ते पुन्हा नर्मदापुरमचा उत्तर तट असा प्रवास करायला मला 100 दिवस लागले. अर्थात त्यासाठी चालण्याचा सरासरी वेग 22.5 किलोमीटर प्रति दिवस असा पकडला आहे. ही परिक्रमेची योग्य गती आहे असं माझं स्पष्ट मत झालं आहे. याहून अधिक गतीनं परिक्रमा करणं हिताचं नसतं. त्यामुळे शारीरिक इजा होऊ शकतात. परिक्रमेमध्ये जेव्हा आपण चालतो तेव्हा सुरुवातीला काही दिवस चालण्याची वेळ नसल्यामुळं पायाचे सर्व स्नायू दुखावतात किंवा तुटतात. विश्रांती घेताना ते दुरुस्त केले जातात. यासाठी शरीरातली सगळीच चरबी खर्ची घातली जाते. परंतु काही दिवसातच चरबी संपून जाते आणि मग शरीर स्नायू खायला सुरुवात करतं. एक काळ असा येतो की पुरेसे स्नायू देखील पुरत नाहीत. त्यानंतर मात्र तुमच्या हाडातल्या पोकळीमध्ये साठवलेले द्रव वापरले जाते आणि त्यामुळे तुमची बोन डेन्सिटी किंवा अस्थिघनता कमी होऊ लागते. तुम्हाला वजन कमी झाल्यामुळं हलकंफुलकं वाटत असतं, परंतु प्रत्यक्षामध्ये तुमचं शरीर नाजूक झालेलं असतं, कारण हाडांची ताकद कमी होत असते. अशावेळी हाडांमध्ये छोटे छोटे तडे किंवा हेअरलाईन क्रॅक जाण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी सरासरी गती 20-22 ठेवावी हे उत्तम आहे. मध्येच काही दिवसांनी 1-2 दिवस विनाकारण विश्रांती घ्यावी. असं केल्यामुळं शरीराला ती झीज भरून काढण्यासाठी सवड मिळते. हील होते बॉडी.
नाहीतर उतार वयामध्ये परिक्रमा करताना झालेली झीज भरून येण्यास फार मोठा कालावधी लागू शकतो. याची अनेक उदाहरणं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत, त्यामुळं हे अनुभवातनं सांगतोय. मी स्वतः इतक्या कमी गतीने चालून देखील परिक्रमा संपल्यावर माझी अस्थिघनता आणि स्नायूघनता कमी झाली होती. मग दिवसाला 40-40, 50-50 किलोमीटर चालणाऱ्यांचं काय होईल विचार करून बघा. असो, इथून पुढं जोशीपूर गावाचा घाट लागतो, जिथे हनुमान मंदिर आणि राम मंदिर आहे. महाकवी तुलसीदासांची अतिशय सुंदर अशी मूर्ती या मंदिरामध्ये पूजेमध्ये ठेवली आहे. इथे मला एक गुटगुटीत मनुष्य भेटला. त्याची दोन्ही मुलं नागपूरला शिकायला ठेवली होती. मुलं देखील गुटगुटीत आणि गोड होती. नैतिक आणि त्याची बहीण असे दोघं होते. दोघांना परिक्रमेविषयी खूप साऱ्या शंका होत्या. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला जे काही विचारायचे होते ते विचारा. आणि मुलांनी माझ्यावर प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती चालू केली. लहान मुलांना परिक्रमेविषयी किती कुतूहल असतं आणि त्यांना काय काय प्रकारचे प्रश्न पडू शकतात हे पाहून मला आश्चर्य देखील वाटलं आणि मौज देखील वाटली. विशेषतः नैतिक याला खाण्यापिण्याविषयीची आवड असल्यामुळं त्याचे सगळे प्रश्न खाण्यापिण्याच्या संदर्भातलेच होते. मला फार हसू आले. जयाचं ज्याचे चिंतन तयाचं तेजी प्राप्त. इथे नैतिकच्या बहिणीनं आमच्या तिघांचे फोटो काढले. आठवण म्हणून मी ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला त्यांना सांगितले. हे बघा, हा तिथं काढलेला फोटो आहे. हा नागपूरमध्ये शिकण्यासाठी राहणारा आणि मूळचा नर्मदापुरमचा रहिवासी नैतिक आणि त्याचे बाबा. मागे दिसतोय तो नर्मदापुरम शहराचा घाट आहे. सेठानी घाट आणि अजून काही घाट दिसतात आपल्याला. बघा, या चित्रामध्ये आपल्याला संपूर्ण घाट दिसतोय. आपण जोशीपूर घाटावर उभे. आता इथं मोठी अक्षरं लावण्यात आलीत. मी जेव्हा गेलो तेव्हा त्या घाटाचं काम पूर्ण नव्हतं. इथून नर्मदा मातेचं विस्तीर्ण पात्र आणि समोरचा घाट परिसर खूप सुंदर दिसतो. बघा, हे मी राहिलो होतो ते मंदिर. ही सगळी मंदिरं, हा शेठानी घाट, पुढचा घाट, सगळे घाट दिसतात. नैतिकसोबत काढलेला अजून एक फोटो आहे. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो बरं का. हा नैतिकसोबतचा एक फोटो आहे. विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. अलीकडे आपल्या मुलांची काहीतरी हटके नावं ठेवायची एक नवीन फॅशन आलेली आहे. पूर्वी जशी अनिल, सुनील, महेश, गणेश अशी नावं असायची, तशी आता छोटी परंतु हटके, विशेषतः संस्कृत भाषेतील वाटावीत अशी नावं ठेवण्याची एक नवीनच पद्धत समाजामध्ये रूढ होते. त्यातून अशी नावं सुचतात. मला कोणाला दुखवायचं नाही, परंतु माझं सांगणं इतकंच आहे की नाव ठेवण्यापूर्वी त्याचा नीट अर्थ शोधून काढावा. नावं सुचवणाऱ्या वेबसाईटवरील अर्थ ग्राह्य न धरता खरोखरच संस्कृत भाषेचा अभ्यास असलेल्या एखाद्या पंडित गाठून त्याच्याकडून अर्थ समजून घ्यावा, व्युत्पत्ती समजून घ्यावी आणि मगच मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवावं. अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो. आता इथेच घडलेला एक अनुभव सांगतो. पहिल्या मुलाचं नाव काय असं मी विचारल्यावर बाप म्हणाला नैतिक. आता दुसऱ्याचं नाव काय असं विचारताना आपोआप मला गालातल्या घरात हसू आले आणि ते त्या बापाने पकडले. मला म्हणाला, सर्वजण असेच हसतात, स्वाभाविक आहे ना. आपल्या मेंदूची जडणघडणच अशी झाली की शब्द हे संदर्भांना लक्षात ठेवले जातात. अशीच काही नावं रूढ झालेली आहेत ज्यांना काही अर्थ नसतो, किंवा किंबहुना ती संस्कृत भाषेमध्ये देखील असतात असं नव्हे. किंवा कधीकधी संस्कृत भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ अतिशय वेगळा असतो. उदाहरणार्थ श्लेष्मा, मायरा, समायरा, द्रविण, इरा, अवीर, अन्वित, इवान, अद्विक, अनाया, अमाया, अकिरा, अविष्का, अनुष्का, तनिष, आलिया, कियारा, शनाया, आहान, निवान, अरहान, आवान, आलान, जिया, लारा, अनाहिता, विकी, सनी, पिंकी, रिंकू, परी, बबलू, ईशान्वी, नियान, रिया, इयान, झिशान, नियांश, मिखिल, याईन, झोया, रीना, करीना, ऋतिक, नायरा, साश्विका, वेदिका, कृतिका, क्रिशा, सायेशा, आविशा, युविका, तिशा, प्रिशा, अन्वी, आर्यव, वियन, आव्यान, रायन, आर्यव, रिवान, द्रविण, काविश, शौर्यांश, तविश, आव्यान, क्रिशा, आयांश, वेदांतिका, कियांशी, युविका, अन्वी, प्रिशान्वी, सायेशा, नोरा, कियन, आर्यन, तिशा, आरवी, रोहान, क्रिसा, आविशा, सैव, युग, रुही, आयरा, वियन, वृशिका. बापरे बापरे बाप. यादी काढली तर फार लांबच जाईल. आपल्या घरातलं कोणाचं नाव वरीलपैकी असेल तर कृपया राग मानू नये. माझ्या सांगण्याचा भावार्थ लक्षात घ्यावा. ही नावं ऐकायला छान वाटतात, परंतु या नावांची गंमत अशी आहे की ऐकायला हे जरी शब्द संस्कृत वाटले तरी संस्कृत भाषेमध्ये एकतर हे शब्द नाहीत किंवा त्याचा अर्थ अतिशय विचित्र आहे की जो नाव म्हणून वापरण्याच्या योग्यतेचा नाही. किंबहुना कुठल्या तरी प्रसिद्ध पात्रावरून आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवण्याची एक स्वाभाविक ओढ पालकांना असते. ज्या व्यक्तीचं नाव ठेवलं आहे तसं आपलं मूल व्हावं अशी स्वाभाविक अपेक्षा पालकांना असते, परंतु त्यातून अशा गमतीदार चुका घडतात. आपल्याला एक विनंती आहे, आपल्या घरामध्ये किंवा परिचयामध्ये असे चित्रविचित्र नावाचं एखादं मूल किंवा नातवंड असेल आणि घरातल्या सगळ्यांची खात्री पटली असेल की हे नाव फारसं योग्य अर्थाचं नाही, तो कृपा करून लवकरात लवकर सरकारी कागदपत्र करून त्याचं नाव बदलून टाकावं आणि एखादं सुंदर भारतीय नाव ठेवावं. कारण पुढे आयुष्यभर त्या व्यक्तीला त्याचे नाव सर्वत्र सांगावे लागते. तेव्हा ते मूल चेष्टेचा विषय होऊ नये.
म्हणून बेटर लेट दॅन नेव्हर. असो, कल्पना करून पहा, केवळ नर्मदा परिक्रमेविषयी लिखाण करताना आपली इतकं विषयांतर होतं, तो प्रत्यक्षात नर्मदेच्या काठी चालताना आपलं मन कुठे कुठे भरकटत असेल. मग त्याला टाळ्या राहण्याला सतत नर्मदा मातेचं नामस्मरण हा एकमेव खात्रीशीर उपाय. नर्मदे हर, हर हर नर्मदे असं सतत म्हणत राहायचं, म्हणजे आपण परिक्रमेमध्ये आहोत याची जाणीव आपल्याला होते. आपण या घाटाची आता एक छोटीशी चक्कर मारूया. आणि मंदिराची, जोशीपूर घाटाचं बांधकाम व्हायचं होतं तेव्हा हा घाट असा होता. त्याच वेळी मी इकडे पोहोचलो होतो. इथं असलेलं हनुमानजी आणि रामजीचं मंदिर आपल्याला दिसतंय आणि जुना घाट पण दिसतोय. आता हा घाट असा आहे. नवीन घाट खूप सुंदर पद्धतीने निर्माण करण्यात आला आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा याचं काम चाललं होतं, पण आता तो पूर्णत्वाला गेला आहे. या घाटावर आता जोशीपूर घाट अशी मोठी अक्षरं लावलीत, जी आत्ता लावलेली नाही त्या चित्रात. ती समोरच्या घाटावरून पण दिसतात. दगडांचा बांधबंदिस्ती करून महापुरापासून हा किनारा सुरक्षित कसा राहील याची काळजी घेण्यात आली आहे. हे इच्छापूर्ती महादेवांचं मंदिर आहे. राम मंदिरातल्या रामाच्या मूर्ती आणि विशेषतः तुलसीदासांची मूर्ती खूप छान आहे. त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे बोलकेत, असं वाटतं की आत्ता तुलसीरामातली एखादी चौपाई ऐक होतील. लाल खुणीनं दाखवलेलं बंगाली बाबांचं स्थान आहे आणि तिथून काठाने गेल्यावर राम मंदिर पुढे किती आहे ते आपल्याला लक्षात येईल. हे बघा, मी म्हटलं ना, इथं किनाऱ्यावर वाळूचा किती प्रचंड साठा आहे ते आपल्याला उपग्रह नकाशात लक्षात येतं. आणि त्याचबरोबर नर्मदा मातेची खोली पण तुमच्या लक्षात येईल. बघा, हा वाळूचा डोंगर कसा खोल गेला आहे मैयामध्ये. हा वाळूचा साठा अति प्रचंड असून कित्येक यंत्राला तो दिवस रात्र उपसला जातोय, तरी देखील तो जरा देखील हलत नाही, हे आपल्याला या चित्रात लक्षात येईल. इथून पुढं बगवाडा नावाचं गाव होतं. ते पार करताना पुन्हा एकदा काठाकाठाने चालत राहिलो. या भागात वाळू उपसण्याचा धंदा इतका प्रचंड प्रमाणात चालू आहे की आपण कल्पना करू शकत नाही. नर्मदापुरम हे शहर अतिशय विस्ताराने वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे इथं प्रचंड बांधकामं सुरू आहेत आणि वाळूची वाढीव गरज निर्माण झाली आहे. तिची पूर्तता करता करता दिवस रात्र इकडे गाड्या पळतात. मला विशेष गंमत तेव्हा वाटली जेव्हा नर्मदाच्या पाण्याच्या अगदी पातळीवर असलेल्या वाळूवरून वेगाने ट्रॅक्टर धावतात, तेव्हा दुरून पाहिल्यावर असं वाटतं की हे ट्रॅक्टर पाण्यावरून धावतात. हे दृश्य मोठं मजेशीर असतं. मी काही यवनाची जिरवली होती, ते उद्यान समोर मला दिसत होतं. या संपूर्ण मार्गावर पुलाखाली थोडीशी सावली मिळाली, तेवढीच सावली होती. बाकी रणरणत्या उन्हातनं चालावं लागलं. तापलेल्या वाळूमुळं अंगाची लाही होत होती. पुढे बांद्राभान नावाचा घाट येतो. बांद्राभानच्या घाटावर असं सुंदरसं मंदिर आहे आणि नर्मदा मातेमध्ये सर्वत्र खडक आहेत. या ठिकाणी शंकराचार्यांचे देखील मंदिर छोटंसं आहे. बांद्राभान इथून होणारं नर्मदा मातेचं सुंदर दर्शन. हा तवा नदी आणि नर्मदा मातेचा भव्य असा संगम आहे, खूप भव्य. संगमावरती अधिक प्रकारचे मासे मिळतात, त्यामुळे इथलं पक्षी जीवन खूप समृद्ध आहे. विविध प्रकारचे बगळे इथं आपल्याला पाहायला मिळतात. खंड्याच्या सगळ्या जाती आपल्याला नर्मदा खंडामध्ये दिसतात. विशेषतः संध्याकाळी आपल्या सारंग आगाराकडं अर्थात घरट्यांकडे जाणारे पक्षी पाहिले की खूप भारी वाटतं. पक्षी या विशिष्ट आकारात का आवडतात त्याचं कारण सगळ्यांना माहिती असेलच, परंतु पुन्हा एकदा सांगून ठेवतो. शक्यतो स्थलांतर करणारे जे पक्षी असतात ना, तेच अशा फॉर्मेशनमध्ये किंवा आकारामध्ये उडतात. याचं कारण त्यांना खूप लांबचं अंतर तोडायचं असतं. अशा आकारामध्ये जर ते उडाले तर सर्वप्रथम जो पक्षी उडतो त्याला हवा कापायला सगळ्यात जास्त शक्ती लागते. परंतु त्यानं कापलेल्या हवेवर स्वार होऊन मागचे पक्षी उडतात आणि ही प्रथम क्रमांकाची जागा आळीपाळीनं बदलण्याचं काम हे पक्षी बेमालूमपणे आणि नियमितपणे करत असतात. आपण थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला पण सुद्धा हे सहज घडताना लक्षात येईल. मासे भरपूर असल्यामुळं मच्छीमारसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात दिसतात. इथं मला शिवनेरी नावाचं एक फार्म हाऊस किंवा साधना स्थळ दिसलं. कोणीतरी रसिक मराठी मनुष्य इथं राहतोय हे पाहून बरं वाटलं. याच बंगल्यामधलं केवटाचं शिल्प आहे. याचा फोटो मला गुगल नकाशावर मिळाला आणि आवडला. आपण जर बघितलं, मागच्या वेळेस ज्याप्रमाणे पाहिलं त्याप्रमाणे नर्मदा मातेमध्ये येणारी सगळी वाळू ही तवा नदी आणून सोडते. नर्मदा मातेमध्ये वाळू आहे, परंतु तिचं प्रमाण खूप कमी आहे. या चित्रामध्ये आपल्याला तवा नदीनं आणलेली वाळू दिसते. पुढची अनेक वर्ष वाळू उपसली नाही तरीसुद्धा न संपणारी वाळू या तवा नदीनं धारण केलेली आहे. बांद्राभान घाटाच्या अलीकडं भार्गव आश्रम आहे. त्यानंतर बांद्राभानचा सुंदर घाट लागतो. या घाटावर कायम गर्दी असते, कारण गाडी घाटापर्यंत येते. तसेच बांद्राभानच्या अलीकडं पूल देखील आहे, त्यामुळे खूप लोक स्नानासाठी इथे येतात. तवा नदीच्या बाजूने स्नानासाठी येण्यासाठी किमान 1 किलोमीटर वाळू तोडून यावं लागतं. त्यापेक्षा बांद्राभान या बाजूने जर आलं तर खडकाळ भागामध्ये सुद्धा स्नान करणं लोकांना सोयीचं वाटतं. आपण जर नीट बघितलं या चित्रामध्ये तर एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला दाखवायची. बांद्राभानच्या घाटापाशी एक सुंदरसं भौगोलिक दृश्य पाहायला मिळतं. विंध्य पर्वतावरचं वन्यजीवन सातपुडा पर्वतरांगाकडे जाण्यासाठी या नैसर्गिक पुलाचा वापर केला होतो
आपण जर वरच्या चित्रात बारकाईनं पाहिलं तर आपल्याला वर्षानुवर्ष वन्यजीवन या भागातून गेल्यामुळे तयार झालेला मातीचा पूल दिसतो. हा संपूर्ण परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला पाहिजे असं मला वाटतं, कारण दोन्ही तटावरची महत्त्वाची अरण्य जोडण्याचं काम हा सेतू करतो. आपण बघितलं ना, हा असा रस्ता आहे बघा, या दगडांवरनं असं इकडनं जातात. तवा नदी नर्मदा मातेला मिळण्यापूर्वी किती मोठा द्रविडी प्राणायाम करते ते आपल्याला या चित्रामध्ये दिसतं. असं वळण घेऊन ती वळते. बांद्राबान घाट म्हटलं की आपल्याला आजही मला हे 2 अर्जुन साल झाडाचे वृक्ष आठवतात. हा घाट आणि ही झाडं असं समीकरण जणू काही झालं. झाडं अतिशय मोठी आहेत, सुंदर आहेत, आजूबाजूला सगळीकडे खडकाळ प्रदेश आहे. मी गेलो तेव्हा या झाडांच्या सावलीमध्ये आणि खडकांवर काही माणसं बसली होती आणि सर्वजण माझ्याकडे पाहत होती, कारण मी ज्या काठावरीलच्या मार्गाने आलो त्या मार्गाने सहसा कोणी येत नाही, कारण इथनं डांबरी रस्ता शेजारीच आहे. समोर दिसणारा घाट म्हणजे बांद्राबानचा घाट आहे आणि त्यामागे दिसणारे पर्वत हे विंध्य पर्वताचा शेवटचा टोक आहे. इथं समृद्ध वनजीवन आहे. हा फोटो तवा नदीच्या बाजूने काढलेला आहे. अर्जुन साल वृक्षांच्या खाली बसल्यावर नर्मदा मातेचं असं सुंदर दर्शन होतं. या भागातल्या नौका काही अशा आहेत. काठाने चालताना नर्मदा माता अगदी अशी दिसते. बरेचदा आपले पाय गुडघ्यापर्यंत नर्मदा मातेच्या जलानं भिजलेले असतात. हे चित्र त्याच भागातलं आहे. इथं जहानपूर नावाच्या गावामध्ये ओशो मौलश्री कम्युन नावाची एक संस्था आहे. ओशोंचा आश्रम आहे. यानंतर आपण हिराणी गाव पार करतो. मी या भागातून चालताना तिथं विजेचे मनोरे उभे करून त्यावर तारा खेचण्याचं काम चालू होतं. अशा प्रत्येक मनोऱ्याच्या खाली 5-6 जीप गाड्या उभ्या होत्या आणि त्यात भरपूर लोक होते. तारे खुलून चालताना खूप जपून चालावं लागायचं. यानंतर आपल्या समोर येतो तो शहागंज या गावातला सिधी घाट. या घाटावर राम मंदिर आणि शिवमंदिर आहे. स्नानासाठी हा घाट अतिशय उत्तम आहे. वरच्या बाजूला नर्मदा परिक्रमावासींसाठी एक आश्रम बांधण्यात आला आहे. हे खरं म्हणजे सुषमा स्वराज यांचं विदिशा मतदारसंघ येतो. इथले सर्वेसर्वा डॉक्टर अशोक भार्गव म्हणून आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रमाकांत भार्गव यांचे बंधू आहेत. या आश्रमाची व्यवस्था त्यांचे वडील म्हणजे रमाकांत यांचे काका पाहतात. सुषमा स्वराज यांचं हे चित्र आणि त्या विदिशामध्ये कशा अडतात हे दिसतं आपल्याला. हे माजी केंद्रीय मंत्री रमाकांत भार्गव. शहागंज इथं निवासन असल्यामुळं इथले परिक्रमावासींची सेवा डॉक्टर अशोक भार्गव हे रमाकांत भार्गव यांचे बंधू करतायत. 2015मध्ये सुषमा स्वराज यांनी खासदार निधीतला 22 लाख रुपये खर्च करून ही धर्मशाळा बांधली होती. समोर मात्र विनाकारण एक मशीद बांधण्यात आली होती. हा आश्रम अतिशय शांत आणि रम्य होता. इथे ईशान्य भारतातील एक साधू परिक्रमेसाठी येऊन राहिलेला होता. आसामचा हा बालब्रह्मचारी अतिशय तेजस्वी आणि करारी होता. याखेरीज रविकांत पाटील नावाचा एक गुजराती सद्गृहस्थ परिक्रमेमध्ये होता, जो दिसायला हुबेहूब साधू वाटायचा, परंतु साधू नसल्याचं तो स्वतःच सांगायचा. वागणे, चालणे, बोलणे, राहणे मात्र हुबेहूब एखाद्या साधूला साजेस होतं. ते दोघेही चातुर्मासाठी इथं थांबणार असं ठरलं होतं, त्यामुळे निवांत होते. रविकांत पाटीलकडे भरपूर सामान होते आणि तो अतिशय स्वच्छ कपडे घालायचा. त्याला मराठी अजिबात येत नव्हतं. गंमत म्हणजे गुजराती असून पटेल आडनाव होता, पाटील आडनावच तो लावायचा. हा हुशार होता. शंख फुंकाच्या ऐवजी त्यानं PVC पाईपचा एक करणा बनवला होता, तो हा फुंकायचा. अगदी शंखासारखा आवाज यायचा आणि फुटण्याची भीती नाही. मी जाऊन सर्व मंदिरांची दर्शन करून आलो. मला असं जाणवलं की या घाटावरील पाणी चिखलयुक्त पण वेगवान आहे. रात्री दोघा परिक्रमावासींसोबत खूप छान असा सत्संग झाला. भोजन प्रसादी घेऊन शांतपणे झोपी गेलो. सकाळी उठल्यावर इथून पुन्हा एकदा किनारा पकडला आणि बनेटा नावाच्या गावात आलो. या भागातल्या बऱ्याच गावांची नावं ब या अक्षरापासून चालू होणार आहेत. इथून पुढं नर्मदा मातेचं रूप अचानक पालटतं आणि 2 मोठी वळणं घेत ती व्हावं लागते. आकाशातून पाहिल्यावर हा धनुष्याचा आकार स्पष्टपणे दिसतो, म्हणून या संपूर्ण आकाराला धनुष्यघाट किंवा कमान घाट म्हणण्याची पद्धत आहे. या धनुष्यघाटाची सुरुवात बनेटा गावापासूनच होते. हा घाट नसून खूप मोठा भूप्रदेश आहे. नर्मदा माता तिची अशी असंख्य रूप आपल्याला परिक्रमेमध्ये दाखवते आणि सांगते की बघ बाळा, कशीही परिस्थिती आली तरी मी न थकता वाहतेच आहे. खडकाळ भाग येवो किंवा वाळूचे अडथळे येवोत किंवा धरण आडवं येवो किंवा खोल दऱ्याखोरे येवोत, मी थांबत नाही, थकत नाही, झुकत नाही, आटत नाही, वाहतच राहते. तू देखील असंच कर. कितीही संकट येऊ देत, कितीही आपत्ती येऊ देत, कितीही मोठे आजारपण येऊ देत, कितीही मोठं कर्ज डोक्यावर असू देत, कितीही अडथळे आडवे येऊ देत, कितीही कष्ट करावे लागू देत, तू थांबू नकोस, झुकू नकोस, कोणाचं ऐकू नकोस. फक्त पुढे पुढे चालत राहा. चरैवेति चरैवेति चरैवेति. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.